होणार नाही असं पण नक्की नाही आणि होईल असंही नक्की नाही. ते पक्षाचे वरिष्ठ ठरवतील आणि ते जे आदेश देतील तो आम्ही मान्य करू. पण इकडे मातोश्रीवरून स्पष्ट आदेश आलेले आहेत तिथल्या शिवसैनिकांना काही झालं तरी एकनाथ शिंदे साहेबांना ठाण्यामध्ये पराभव करा म्हणून ते लोक नवी मुंबईत आणि ठाण्यात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना वोटिंग करणार आहेत आणि असं त्या लोकांनी ऑलरेडी ठरवलंय आणि तसे आदेशही आलेले आहेत. कारण नवी मुंबईची परिस्थिती बघितली तर 111 पैकी 4 ठिकाणीच त्यांच्याकडे उमेदवार आहेत. बाकी ठिकाणी उमेदवारच नाहीत. एवढी केविलवाणी परिस्थिती आहे. पण ते स्वतः लढवून पक्ष वाढवायचा, आपली संख्या वाढवायची त्याच्यावरती लक्ष देत नाही. पराभव ऑलरेडी मान्य केलाय. ते असं सांगतात आहे, तिथे गणेश नाईक साहेबांना मदत करा. परंतु असं असं जर झालं तर मग तुम्हाला देखील त्याचा धोका आहे. आमच्याकडे विधानसभेला वोटिंग झालेली सर्व डेटा आहे. आम्ही अहवाल तयार केलेला असं कुठे-कुठे, कोणत्या-कोणत्या ठिकाणी याचा फटका बसू शकतो. तो सर्व अहवाल आम्ही सोमवारी या संदर्भात मीटिंग लावलेली आहे वाशीला. खासदार साहेब विजय नाटा साहेब येणार आहेत, त्यांना आम्ही देणार आहोत आणि वरिष्ठ याच्यावरती डिसिजन घेतील. पण आमचे नगरसेवक नेहमी दिवस-रात्र लोकांसाठी काम करतात. अशी कितीही छुप्या-युत्या झाल्या त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही. जिथे फरक पडू शकतो ते आम्ही आतापासूनच सावध झालो आहोत. आम्ही तिकडे लक्ष देऊ. हे आदेश गोष्ट नाही सांगत तुम्हाला. पण आम्हाला माहिती मिळालेली आहे. ते स्पष्ट आदेश आलेले आहेत. आपल्याकडे उमेदवारच नाहीत तर काही करा. तिकडे गणेश नाईकांना साहेबांना मदत करा आणि शिंदे साहेबांचं ठाणे जिल्ह्यात एकतरी अपशगुन घडून पराभव करून आणा.